नमस्कार. माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने रेस्टॉरंटसारखा छोले मसाला घरच्या घरी कसा बनवायचा हे दाखवणार आहे. सर्वांच्याच घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये छोले मसाला मी करून दाखवणार आहे. टम्म फुगलेल्या भटुऱ्यांबरोबर छोले खूपच छान लागतात. त्याची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ती बघू शकता. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही छोले एकदा बनवून बघा. तुम्ही नक्की पुन्हा पुन्हा बनवून खाल आणि अशी चव तुम्ही कधीच विसरणार नाहीत. छोले दाटसर होण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. छोले मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. पण तुम्हाला घाई असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून 3 ते 4 तासात मस्त असे छोले भिजतात. छोल्यातलं पाणी काढून मी परत एकदा धुवून घेतलेले आहेत. तर आपण ते कुकरमध्ये टाकूया. छोल्याचे 1.5 पट मी इथे पाणी घालते आहे. 1.5 वाटी पाणी घालते आहे. कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवर 10 ते 12 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. छोले आपल्याला अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. एक मोठा कांदा असा रफली कापून घेतलेला आहे आणि 1 इंच आल्याचे तुकडे कापून घ्यायचे आहेत. बघू शकता या पद्धतीने असे रफली कापून घ्यायचे आहे. कांद्याचे तुकडे, आल्याचे तुकडे आणि 10-15 लसूण पाकळ्या बारीक वाटून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 10-12 शिट्ट्या करून झालेल्या आहेत. बघू शकता छोले आता मऊसूत छान शिजलेले आहेत. छोले दाटसर होण्यासाठी मी तुम्हाला एक खास टिप सांगणार आहे. शिजवलेले एक पळी छोले या वाटणामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघू शकता या पद्धतीने अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. एक मोठा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. मी इथे एक टोमॅटो अर्धा कापून घेणार आहे. बारीक असं कापून घ्यायचं आहे. टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. एक मूठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आता बारीक कापून घेऊया. मी इथे एक मातीचं भांडं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे असेल तर घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या नेहमीच्या भांड्यात केलं तरी चालेल. पण मातीच्या भांड्यातले छोले खूपच छान लागतात. तुमच्याकडे मातीचं भांडं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मातीचं भांडं बारीक गॅसवर गरम करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालूया. आता त्यामध्ये बारीक कापलेला कांदासुद्धा घालूया. कांदा आता 2 मिनिट चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आता थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता त्यामध्ये टोमॅटो घालूया. आता टोमॅटोसुद्धा 2-3 मिनिटं छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया. टोमॅटो 2-3 मिनिट परतून घेतलेला आहे. आता मी यामध्ये कसुरी मेथी घालणार आहे. थोडीशी हाताने अशी चोळून घालायची आहे. त्यामुळे त्याची चव खूपच छान लागते. कसुरी मेथी तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअर्समध्ये सहज मिळून जाईल. आता व्यवस्थित परतून घेऊया. आता यामध्ये सुके मसाले घालूया. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. मी इथे 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. आणि आता मी इथे एव्हरेस्टचा छोले मसाला 1.5 चमचा घालणार आहे. तुम्ही तो कुठल्याही ब्रँडचा घातला तरी चालेल. आणि लाल मिरची पावडर मी एव्हरेस्टचीच घातलेली आहे. ती फक्त रंगासाठी असते, खूप जास्त तिखट नसते. आता यामध्ये थोडीशी कापलेली कोथिंबीर घालूया आणि आता मिक्स करून घेऊया. आता यामध्ये बारीक वाटलेलं वाटण घालूया. आपण यामध्ये छोलेसुद्धा वाटून घेतलेले आहेत. त्यामुळे रश्श्याला खूपच छान असा दाटसरपणा येतो आणि रश्श्याची चवसुद्धा अगदी खूपच छान एकदम मस्त चव लागते. आता हे वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे म्हणजे मसाला जळणार नाही. मिक्सरला लागलेल्या वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून आपण यामध्ये घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया. कांदा आपण कच्चाच घातलेला आहे त्यामुळे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण व्यवस्थित परतून द्यायचं आहे. बघू शकता जवळपास 5 ते 7 मिनिटे मसाला मी छान परतून घेतलेला आहे. मसाल्याचा छान लालसर असा कलर आलेला आहे. काही जण यामध्ये फूड कलरसुद्धा घालतात पण त्याची काहीच आवश्यकता नाही.
आता आपण यामध्ये शिजवलेले छोले घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघू शकता अगदी रेस्टॉरंट सारखा मस्त असा छोल्यांचा कलर आलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि आता याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे छान उकळू देऊया. 5 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि सर्व मसाले छोल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. बघू शकता मस्त असा दाटसर रस्सा तयार झालेला आहे. आता यावर वरून मस्त अशी फ्रेश कोथिंबीर घालूया. छोले आता तयार झालेले आहेत. तुमच्याकडे मातीचं भांडं असेल तर तुम्ही नक्की मातीच्या भांड्यामध्ये ट्राय करून बघा. स्टीलच्या भांड्यापेक्षा खूपच छान मातीच्या भांड्यामध्ये चव येते. आता आपण ते डिशमध्ये काढून घेऊ. या पद्धतीने तुम्ही छोले नक्की करून बघा. गरमागरम तम्म अशा फुगलेल्या भटुऱ्यांबरोबर छोले खूपच छान लागतात. तम्म फुगलेल्या भटुऱ्यांची रेसिपी मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही तो माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आता वरून कोथिंबीर घालूया आणि आता अगदी रेस्टॉरंट स्टाईल छोले तयार झालेले आहेत. भटुऱ्याबरोबर मी सर्व केलेले आहेत. बघू शकता मस्त असे छोले तयार झालेले आहेत आणि त्यासोबत तम्म फुगलेले गरमागरम असे भटुरेसुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत. वरून कोथिंबीर, कांदा आणि लिंबू मस्त असे छोले भटुरे तयार झालेले आहेत. तुम्ही या पद्धतीने छोले भटुरे बनवले तर त्याची चव तुम्ही नक्कीच कधीच विसरणार नाहीत. खूप स्वादिष्ट असे छोले तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने छोले नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.